विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा, परीक्षा गैरव्यवहाराविरोधात तहसीलदारांना निवेदन। देशभरात स्पर्धा परीक्षा व शासकीय भरती परीक्षांमधील पेपरफुटी, गैरव्यवहार आणि अनियमिततेविरोधात आज दिनांक 21 जुलैला शेगाव शहरातील विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक दिली। या मोर्चात सुमारे 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते। गेल्या काही दिवसांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। तसेच लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे शिक्षण क्षेत्रातील अनागोदी प्रकारांना आळा घालण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसापासून उपोषण करत असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठीही विद्यार्थ्यांनी हा मोर्चा आयोजित केला होता। विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततेत मोर्चा काढत शेगाव तहसील कार्यालय गाठले। यावेळी विद्यार्थ्यांनी तहसीलदार प्रज्ञा काकडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले। निवेदनात राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा तसेच शासकीय भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटी व परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या। तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीमाराचा तीव्र निषेध विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर होणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या या आक्रोश मोर्चामुळे शेगाव शहरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव। गेल्या आपण आपल्या देशामध्ये पाहिले असता विविध प्रकारचे पेपर फुटीचे प्रमाणे सर्रास वाढत आहे। तर त्यासाठी देशभरातून आंदोलन चालू आहेत। आमचाही एक या ठिकाणी शेगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आपण आज तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देणार आहोत मॅडमला। आणि जे 21 दिवसापासून सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा आमचा असणार आहे। या उपोषणाद्वारे आम्ही कसं सांगू इच्छितो की परीक्षा सर्व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि होणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परीक्षा सुद्धा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्व MPSC मार्फत होऊन आणि सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत। आणि असंच आम्ही आज निवेदन तहसीलदार मॅडमला देणार आहोत। आज निवेदन दिल्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका जर आज आमच्या जर काही मागण्या त्यामधल्या तहसीलदार मॅडमच्या थ्रू आम्ही जे कलेक्टर ऑफिसला ते फॉरवर्ड करतील, त्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यातही यापेक्षाही जन आक्रोश आणि विद्यार्थ्यांचा मोर्चा सुद्धा आम्ही या शेगावमध्ये घेणार आहोत असे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो। आणि त्यामध्ये एक मेन कॉक्रोच जनता पार्टीचं जे उपोषण चालू आहे त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, नीट परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि MPSC आणि सर्व सरळ सेवेच्या परीक्षा MPSC कडे वर्ग करण्यात याव्या। आणि काल जो अमानुषप्रमाणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा भविष्यात विद्यार्थ्यांवर हे होणार नाही याची सरकारने ग्वाही द्यावी आणि एक जबाबदारी कालच्या लाठीचार्जची स्वीकारून सरकारने त्याचं विद्यार्थ्यांना उत्तर द्यावं आणि योग्य ते समाधान विद्यार्थ्यांशी करावे। भारत माता की जय।